नमस्कार मित्रांनो, तू रे माझा मितवा मालिकेच्या येणाऱ्या भागांमध्ये जबरदस्त ट्विस्ट आपल्याला पाहावयास मिळणार आहे. कारण की आता जे घडायला नको हवं होतं ते घडलं आहे. म्हणजेच अर्णवच्या हाती ईश्वरीच्या आईचे आणि रमाकांत म्हणजेच त्याच्या वडिलांचे जे जुने फोटो होतो ते लागलेले आहेत. जे सत्य ईश्वरी अर्णवपासून लपवण्याचा प्रयत्न करत होती, ते सत्य अखेरीस आता अर्णवच्या समोर आलेलं आहे. आता अर्णव आणि ईश्वरी ह्या दोघांचं नातं नवीन कोणतं वळण घेणार आहे? आता ईश्वरीचीच आई ही अर्णवच्या आईच्या जाण्याला जबाबदार होती, हे जेव्हा अर्णवला समजणार तेव्हा नेमकं अर्णवचं काय रिॲक्शन असणार? वल्लरी म्हणते तसं अर्णव ईश्वरीला घराबाहेर काढणार का? की ईश्वरी आता हे सगळं घडल्यानंतर त्यांच्या नात्यामध्ये तणाव आल्यानंतर ईश्वरी जेव्हा आईला हे सगळं सत्य विचारणार, तेव्हा ईश्वरीच्या आईकडून हे सत्य समजल्यानंतर या सगळ्याच्या कटकारस्थानामागे जेव्हा वल्लरी आहे हे ईश्वरीला समजणार, तेव्हा नेमकं पुढे काय घडणार हे पाहणं अगदी रंजकतेचं ठरणार आहे. त्यामुळे व्हिडिओ अगदी शेवटपर्यंत नक्कीच बघा. तर मित्रांनो, आतापर्यंत आपण मालिकेत पाहत होतो की जेव्हा हे सत्य म्हणजेच अर्णवच्या बाबांचं आणि ईश्वरीच्या आईचं सत्य ईश्वरीला समजतं, त्यावेळेला मात्र ईश्वरी पूर्णपणे कोलमडून गेलेली आहे. त्या दिवसापासून ईश्वरी आजारी पडले ते भयानक सत्य तिला अगदी पचलंच नाही आहे. परंतु हे सत्य अगोदर आईला विचारायचं, म्हणजे यामागे काय रहस्य आहे? आपली आई तर अशी कधीच वागू शकत नाही याचं ठाम मत ईश्वरीचं आहे. त्यामुळे ईश्वरी ही प्रत्येक वेळेला आईला भेटण्याचा प्रयत्न करते, परंतु काही ना काहीतरी कारणास्तव आईशी भेटणं टाळलं जातं आणि आईची भेटच होत नाही. आजी ईश्वरी देवळात जातात तेव्हा गुरुजी तिला धोक्याची घंटा देतात की बाळा, तुझं आयुष्य आता बदलणार आहे, त्यामुळे कुठलंही डिसिजन घेताना अगदी विचारपूर्वक घे, तुझे डोळे उघडे ठेव, बाजूला तुझे शत्रू असतील, हे धोक्याची घंटा आता गुरुजींनी दिलेली असते. त्यामुळे ईश्वरी खूप घाबरलेली असते. तर इथे मुद्दामच वल्लरीने जेव्हा आईचा फोटो आणि त्याचप्रमाणे ईश्वरीच्या मोबाईलमधली रेकॉर्डिंग ही त्या खाली ड्रॉवरमध्ये ठेवलेली असते, त्याच वेळेला अर्णव तिथे येतो रूममध्ये. ईश्वरी मात्र देवळातून आल्यावर फ्रेश होण्यासाठी निघून गेलेली असते. जेव्हा अर्णव समोर येतो तेव्हा अर्णवला ते फोटोज दिसतात, तेव्हा ते पाहिल्यानंतर त्याला भयंकर धक्का बसतो. ते फोटो पाहिल्यावर अर्णव म्हणतो की हे फोटो कसलेच आहेत. तेव्हा ते फोटो बघितल्यानंतर अर्णव म्हणतो की हे कोण आहे? म्हणजे त्याच्या वडिलांचा फोटो तर तो ओळखतो, परंतु सुप्रियाचा जो फोटो असतो तो फोटो बघितल्यानंतर त्याच्या पायाखालची जमीनच हादरते. कारण की तो फोटो पाहिल्यानंतर त्याच्या लक्षात येतं की ही म्हणजे ईश्वरीची आई आहे आणि माझी सासूबाई आहे. आता हे सगळं सत्य काय आहे? म्हणजे इतके वर्ष जे सत्य लपून होतं, ज्या बाईचे माझ्या वडिलांबरोबरचे संबंध होते, ती बाई म्हणजे सुप्रिया म्हणजेच ईश्वरीची आई. आता हे ऐकल्यानंतर अर्णवला तर धक्काच बसलेला असतो. तो सगळं ते बघत राहतो. ईश्वरी आणि ईश्वरीने हे माझ्यापासून का बरं लपवलं असेल? आता तो मिस इंदौर असा आवाज जोरात देतो. ईश्वरी धावत धावत येते आणि ईश्वरी आल्याबरोबर आता अर्णव तिला विचारतो की हे काय आहे सगळं? तेव्हा आता ईश्वरीच्या हातात तो फोन देतो आणि फोन ईश्वरीच्या हातून पडतो. कारण की तिलाही याचा अगदी धक्काच बसलेला असतो, कारण अर्णवने हे सगळं आता फायनली पाहिलं. म्हणून तिला काय करावं ते काहीच कळत नाही. आता तो फोन खाली पडल्यानंतर त्यामधून व्हॉईस नोट, म्हणजे जी ईश्वरीने व्हॉईस रेकॉर्डरमध्ये रेकॉर्डिंग केलेली असते ती चालू होते की आई, मला खरंच हे सत्य कळत नाही आहे. म्हणजे हे सगळं काय आहे? अर्णव सरांचे बाबा आणि तुझ्या नात्याबद्दलचं हे सत्य खरंच इतके दिवस मनात लपवून ठेवलं, पण काय करू? इतकंच त्याच्यामध्ये व्हॉईस रेकॉर्डिंग ऐकतो आणि अर्णव मात्र खूप चिडतो. तो विचारतो की मिस इंदौर, हे काय आहे? हे सगळं तू काय लपवलंस माझ्यापासून? म्हणजे हे सगळं तुला माहीत होतं तर? म्हणजे आमचं कुटुंब उद्ध्वस्त करण्यामागे तुझ्या आईचा हात होता हे तुला माहीत होतं? तेव्हा ईश्वरी म्हणते नाही नाही, प्लीज ऐकून घ्या. अर्णव म्हणतो, एक मिनिट मिस इंदौर, मला तुझं काहीही ऐकून घ्यायचं नाही आहे. तुझ्या लक्षात येतं आहे का तू किती मोठी चूक केली आहे? अगं, ही गोष्ट तू माझ्यापासून लपवून ठेवली. मला सांगा, किती दिवस झाले ही लपवून ठेवलीस तू गोष्ट माझ्यापासून? आणि तुझ्या आईने हे सगळं इतकं असूनही का सगळं असं वागलात माझ्यासोबत तुम्ही? मी तुमच्याशी किती चांगला वागलो आणि मी पूर्ण फॅमिलीला माझी फॅमिली म्हणत होतो. तुझे आई-वडील माझे आई-वडील म्हणून मी त्यांना वागवत होतो, पण तुम्ही मात्र माझी किंमतच केली नाही. हे सत्य माझ्यापासून तुम्ही लपवून ठेवलं. का का केलं असं मला सांग ईश्वरी. आता सरळ मिस इंदौरची ईश्वरी झालेली असते. आता ईश्वरी म्हणते की सर, माझं ऐकून घ्या प्लीज. अर्णव म्हणतो की नाही मिस इंदौर,
तू मुद्दाम माझ्यापासून हे सत्य लपवून ठेवलंस, कारण की तुला माहीत होतं की मी रागवेन किंवा काहीही चुकीचं वागेन, त्यासाठी तू हे माझ्यापासून लपवून ठेवलंस ना? सांग मला. तेव्हा आता अर्णव म्हणतो की आता माझ्या लक्षात आलं. त्या दिवशी जो फोटो तू माझ्यापासून लपवत होतीस, तो तुझ्या लहानपणीचा फोटो नाही, तर हा फोटो होता, बरोबर ना? बोल, बोल ईश्वरी, असं तो तिला आता विचारत असतो. तेव्हा ईश्वरी म्हणते की हो सर, तोच हा फोटो होता, पण प्लीज माझं ऐकून घ्या. मलाही हे आत्ताच सत्य समजतंय. म्हणजे त्या दिवशी मी तुम्हाला बोलवलं होतं बघा, त्या दिवशी डेकोरेशन केलं होतं. तेव्हा अर्णव विचारतो की मग ते डेकोरेशन तू हे सगळं सांगण्यासाठी केलं होतंस का डॅमेट? तेव्हा तो चिडलेला असतो. ईश्वरी म्हणते की सर प्लीज ऐकून घ्या, मी त्यासाठी हे केलेलं नव्हतं. ते केलं होतं ते माझ्या मनातली गोष्ट सांगण्यासाठी. अर्णव विचारतो की मनातली गोष्ट माय फूट, तुला काय सांगायचं होतं हे मला चांगलंच कळलंय, हेच बोलायचं असेल तुला. ईश्वरी म्हणते की नाही सर, माझ्या मनातली गोष्ट तुम्हाला सांगायची होती, खूप महत्त्वाची गोष्ट, आणि ती गोष्ट माझ्या आयुष्यातली खूप महत्त्वाचा दिवस होता तो, पण त्याच दिवशी मला हे सगळं समजलं सर. मी खरंच सांगते, मला हे अगोदरपासून काही माहीत नव्हतं. मग अर्णव म्हणतो की मिस इंदोर, मग तू मला सांग की हा फोटो तुझ्याकडे आला कसा? सांग खरं खरं. ईश्वरी म्हणते की सर मी खरंच सांगते, मला नाही माहिती हा फोटो कसा आला इथे. मी पण त्या दिवशी जेव्हा डेकोरेशन केलं इथे वरच मी मस्तपैकी असं बास्केट लावलं होतं, त्यामध्ये गुलाबांच्या पाकळ्या ठेवल्या होत्या, आणि जेव्हा तुम्ही येणार त्यावेळेला हे बास्केट कसं खेचायचं याची प्रॅक्टिस करत होते, तेवढ्यातच त्यामधून या टोपरीमधूनच हे सगळे फोटो खाली पडले. अर्णव सर, तेव्हाच मला धक्का बसला आणि मी आजारी पडले होते. तेव्हापासून आतापर्यंत हे सत्य मला सहन झालं नाही आहे. तेव्हा मग अर्णव म्हणतो की मिस इंदोर, नाही, मी तुला माफ करू शकणार नाही ना तुझ्या पूर्ण फॅमिलीला. सॉरी, तुझ्या फॅमिलीची काहीच चूक नाही, तुझ्या आईला. मी माझी आई म्हणत होतो, परंतु आता नाही. आता ती बाई माझ्यासाठी कोणीही नाही आहे. आता असं बोलल्याबरोबर ईश्वरीला खूप वाईट वाटतं. ईश्वरी म्हणते सर प्लीज असं करू नका. खरंच ती तुमच्यावर आईसारखीच माया करते. जेवढी आम्हाला जीव लावते तेवढीच ती तुम्हालाही लावते. अर्णव म्हणतो की ते काही असेल, परंतु ती माझ्या आईची जागा कधीच घेऊ शकणार नाही, कारण की त्या बाईमुळे माझ्या आईने माझा जीव गमावला होता. आम्ही लहानपणी काय फेस केलंय ते आतापर्यंत आम्ही काय फेस करतोय ना, हे तुला नाही कळणार मी सिंदूर. जेव्हा तुझी हसती खेळती फॅमिली डिस्ट्रॉय होईल ना, तेव्हा तुला समजेल की काय असतं ते. आता तरी तुझे आई बाबा हे अपघातात गेले होते, परंतु एखाद्या जर बाईने तुझ्या वडिलांबरोबर काही रिलेशन ठेवण्याचा प्रयत्न केला असता आणि त्यावरून तुझी आई गेली असती, तर माझ्या जागी तुला जे काही मला वाटतं ना ते कळलं असतं. इतकं फाडफाड अर्णव तिला घालून पाडून बोलून जातो की तिलाही खूप त्रास होतो त्या सगळ्याचा. म्हणजेच आई वडील अपघातात गेले असल्याचंही दुःख खूपच मोठं असतं. हे अर्णवला काहीही जाणवतच नसतं. त्याचं दुःख त्याला इतकं मोठं वाटत असतं. त्यापुढे तो ईश्वरीला खूपच जास्त दुखावतो. ईश्वरीला म्हणतो की मिस इंदोर, तुला आमचं दुःख नाही कळणार. मी, ताई, आम्ही सगळ्यांनी काय भोगले ना, आमची आई आज आमच्या जगात नाही. ती आमच्यापासून कायमची दूर आहे. आता त्याला कारणीभूत फक्त आणि फक्त तुझी आई आहे. आता हे मी कधीही विसरू शकत नाही मिस इंदोर. आणि तुला सांगू, आतापर्यंत मी तुला एक गोष्ट तुझ्यापासून लपवत होतो. ते म्हणजे की मी तुझ्यावर खूप प्रेम करतो, परंतु आता या क्षणाला मला असं वाटतं की मी तुला ते सत्य सांगितलं नाही ते खूप बरं झालं. कारण की कितीही काही झालं तरीही ही गोष्ट आजपासून आत्तापर्यंत थांबवण्यासाठी थांबली होती, म्हणजे तुला बोलण्यापासून थांबली होती. त्याच्यामागे काहीतरी कारण असेलच, आणि आज ते रिझन मला सापडलं. ते म्हणजे की माझ्या आईच्या जाण्यामागे तुझी आई आहे. आता हे मी सहन करू शकत नाही. ईश्वरी म्हणते की नाही सर, प्लीज असं करू नका. प्लीज माझं ऐकून घ्या. मी आईशी बोललेच नाही आहे. मला आईशी याबाबतीत बोलायचं आहे. खरंच मला काहीच कळत नाही. आता ईश्वरीला काय बोलावं ते सुचत नसतं. तिची नुसती ततपप होत असते, कारण अर्णव ऐकायलाच तयार नसतो. मग ईश्वरी म्हणते की अर्णव सर, मला माझ्या आईशी बोलायचं आहे. ह्या गोष्टी मला विचारायचं आहे. मी मनापासून सांगू शकते की आई हे सगळं नाही करू शकत. आई हे सगळं जे काही वागते ना, म्हणजे मी आईला चांगलंच ओळखते. ती हे करू शकत नाही. नक्कीच याच्यामागे काहीतरी वेगळं कारण आहे. तर इथे आता वल्लरीला भांडणाचे त्यांचे आवाज ऐकू येत असतात. ती कान लावूनच असते. म्हणते की वा चला, म्हणजे माझा डाव सक्सेसफुल झाला. फायनली अर्णवसमोर ते फोटो आले. आता मज्जाच येणार आहे. आता येणार मजा. खरं तर आता अर्णव हा ईश्वरीला हाताला धरून घराच्या बाहेर काढणार. आता यांच्या रूममधून कचाकचा भांडण्याचे आवाज येत आहेत. अर्णव हा अगदी चिडलेला असेल मला माहिती. आता तो ईश्वरीला घराच्या बाहेर काढणार. पुढे इतकी मजा येणार आहे ना, असं म्हणून आता वल्लरी खूपच खुश होत असते. तेव्हा ईश्वरी ही खूप घाबरलेली असते. अर्णव जराही ऐकून घ्यायला तयार नसतो. अर्णव चिडतो, तिला खूप बोलतो आणि रूममधून तिथून निघून जातो.
आणि म्हणतो की मिस इंदोर, आता मला तुझं तोंडही बघायचं नाही आहे, प्लीज लिव्ह मी अलोन. असं म्हणून आता तो तिथे थांबतो. ईश्वरी जात नाही म्हणून तोच निघून जातो. आता ईश्वरी म्हणते की मी काय करू, मला माहीतच होतं की असं काही ना काहीतरी चुकीचं घडणार आहे. आज देवळामध्ये गुरुजींनी पण मला संकेत दिला होता की तुझ्या आयुष्यात अघटित घटना घडू शकते, म्हणजे खूप प्रॉब्लेम येऊ शकतात, पण त्याला मला फेस करायचे नाही. इशू, असं तुला हरवून चालणार नाही. तुझं अर्णव सरांवर प्रेम आहे आणि अर्णव सरांचंही तुझ्यावर तितकंच प्रेम आहे आणि तुमच्या दोघं नवरा बायकोंचं नातं हे या कारणामुळे तरी तुटायला नको. पण हे जे काही सत्य आहे ना, त्यामागचं सत्य मला आईला विचारावंच लागेल. आत्तापर्यंत मला अर्णव सर अडवत होते जाण्यापासून, पण आज आज मी स्वतः जाणार आहे आईकडे आणि तिला हे सत्य विचारणार आहे. आता ईश्वरी ही निघालेली असते जायला, तेव्हा आता अर्णव म्हणतो की तुला जायचं असेल तर जा, मी तुला अडवणार नाही. ईश्वरीला आता खूप वाईट वाटतं. म्हणजे आतापर्यंत ईश्वरीला फुलासारखी जपणारा, तिची काळजी घेणारा अर्णव मात्र एका मिनिटामध्ये बदलून गेलेला असतो, कारण की त्याला सत्य समजलेलं असतं. आता ईश्वरी ठरवते की एकटीच आईकडे जायचं. तेव्हा आता तिला मामा म्हणत असतो की ईश्वरी काळजी करू नकोस, आकाश तुला सोडेल. तेव्हा आता अर्णव हा रागानेच त्याच्याकडे बघत असतो, परंतु अर्णवला माहीत असतं की काही झालं तरी ईश्वरीची तब्येत ठीक नव्हती, म्हणून तो आकाशला अडवण्याचा पण प्रयत्न करत नाही, कारण त्याचं मनापासून ईश्वरीवर खूप प्रेम असतं. आणि कुठेतरी ईश्वरीने त्याला समजवलेलं असतं की सर, हे सगळं काही घडलंय त्यात माझी काय चूक आहे. अर्णवला आता खरंच असं समजत असतं, पण त्याचं मन मानायला तयार नसते. त्यामुळे आता आजी ही अर्णवला विचारते की अर्णव, अरे काय झालंय, तू इतका का चिडलायस तिच्यावर, नेमकं काय घडतंय. मी बघते जेव्हापासून ईश्वरीचा मी स्वीकार केला आहे, तेव्हापासून खरं तर घरात आनंदी आनंद व्हायला हवा होता रे, पण हे काय चाललंय. आणि मगाशी चिंटू तुझ्या रूममधून खूप जोरजोरात तुझा ओरडण्याचा आवाज येत होता, असं काय घडलंय सांग ना. आता वल्लरी मनात म्हणते की सांग सांग अर्णव, सांगून टाक तुझ्या या आजीला की तुझ्या जाण्यामागची, म्हणजे तुझ्या आईच्या जाण्यामागची जबाबदारी ईश्वरीची आईच आहे, सांगून टाक. तेव्हा आता ईश्वरी ही रडत निघालेली असते. वल्लरी म्हणते की काय गं ईश्वरी, काय झालं, म्हणजे तू अशी का बघतेस, अशी काही गोष्ट तुझ्याकडून घडली आहे का की ज्याने तुला मान खाली घालावी लागते. असं वल्लरीने टोमणा मारल्याबरोबर ईश्वरी तिच्याकडे बघायला लागते आणि ईश्वरीला खूप वाईट वाटतं. तर त्याचबरोबर आजीला आता ईश्वरी म्हणते की तुम्ही मला सांगितलं होतं ना आजी की 2-3 दिवसासाठी माहेरी जा, तर मग मी आईकडे जात आहे, त्यामुळे प्लीज स्वतःची काळजी घ्या. तेव्हा आजी म्हणते की ठीक आहे ईश्वरी, तू पण तुझ्या तब्येतीची काळजी घे आणि आईला विचार मी सांगितलं म्हणून. तेव्हा आता ईश्वरी ही दबक्या पावलांनीच तिथून निघालेली असते आणि तिने मनातूनच ठरवलेलं असतं की काहीही झालं तरीही आता अर्णवच्या बाबतीतलं जे काही सत्य आहे ते लवकरात लवकर शोधून काढायचं म्हणजे काढायचंच. म्हणजे नेमकं हे काय आहे यासाठी ईश्वरी आता निघालेली असते आणि ईश्वरीला खूप त्रास होत असतो. कधीही ईश्वरीला माहेरी एकटं सोडणारा अर्णव आज कसलीही पर्वा न बाळगता ईश्वरीच्या समोरून निघून गेलेला असतो. ती निघाली तरीही तिला काहीच वाटत नसतं. तर आता इथे सारखं सारखं ईश्वरीला तेच आठवतं आणि अर्णवला पण त्याचा तिकडे खूपच जास्त त्रास होत असतो, परंतु तो घरात कोणालाही दाखवून देत नाही. तरी ते ईश्वरी ही आईचा फोटो घेऊनच निघालेली असते, कारण की तिला सरळ सरळ सगळा जाब विचारायचा असतो. आता ईश्वरी ही घरी आल्याबरोबर सुप्रिया खूप खुश होते आणि म्हणते की इशू, आलीस तू, अगं मला माहीतच होतं की तू येशील, पण मला सांग की तू एकटीच का आलीस. मला अर्णवने सांगितलं होतं की तो तुला संध्याकाळी सोडेल आणि तोही येणार होता संध्याकाळी, मग काय झालं, तुम्ही दोघं जण का नाही आलात एकत्र. तेव्हा मग आता ईश्वरीचा मात्र रागाचा पारा चढलेला असतो. ती म्हणते की आई, मला तुला काही गोष्टी विचारायच्यात. तेव्हा मग ईश्वरीला ती म्हणते की अगं बाळा, तू आधी बस, चहा वगैरे घे, काहीतरी नाश्ता बनवते तुझ्यासाठी, त्यानंतर मग तू काय हवं ते बोल बरं माझ्यासाठी. आणि आता तू आहेस ना इथेच राहायला, मग मारू की आपण निवांत गप्पा, काय हरकत आहे. तू, मी, बाबा, नमू, आपण पहिल्यासारख्या गप्पा मारत बसू, असं ती बोलते. तेव्हा इशू म्हणते की नाही, अजिबात नाही आई, मला आत्ताच बोलायचं तुझ्याशी, माझ्या जीवन मरणाचा प्रश्न झाला आहे, माझं नातं आता पणाला लागले. हे ऐकल्यानंतर आता सुप्रिया पण खूपच जास्त सिरियस होते. ती म्हणते की इशू, अगं काय झालं आहे, तुझा असा हा केविलवाना चेहरा बघवत नाही आहे मला, काही झालं आहे का, काही प्रॉब्लेम झाला आहे का. अगं सकाळी पण जेव्हा अर्णव आला होता तेव्हा मला तो विचारत होता की म्हणजे ईश्वरी कशा प्रकारचा नवरा डिझर्व करते किंवा तिला ॲज अ नवरा म्हणून कसा मुलगा हवा होता, त्याच्यामध्ये कोणते गुण वगैरे हवे होते, असं सगळं अर्णव मला विचारत होता. तेव्हा आता ईश्वरी ही विचार करते की अर्णव सर माझ्यासाठी त्यांचं स्वतःचं वागणं बदलून माझ्यासारखं वागायला बघतायत,
आणि मला आनंदी ठेवण्यासाठी ते काय नाही करत आहेत, पण मी त्यांच्या आयुष्यात खूप मोठं दुःख घेऊन आली. तेव्हा मग आता ईश्वरी हरवलेली असते. तेव्हा सुप्रिया म्हणते की "काय गं? काय झालं? कुठे हरवलीस तू?" तेव्हा आता ईश्वरी म्हणते की "आई, मला एक गोष्ट खरी-खरी सांग. तुझ्या भूतकाळाविषयी तू काही वर्ष इंदोर सोडून देवासला निघून गेली होतीस लग्नाच्या अगोदर, बरोबर? ते नेमका त्याच्यामागे काय भूतकाळ होता ते मला जाणून घ्यायचंय." तेव्हा आता ईश्वरी कसलाही मागेपुढे विचार न करता समोरच फोटो धरते, तो म्हणजे की सुप्रियाचा आणि रमाकांतचा. आता तो फोटो पाहिल्यानंतर ईश्वरीच्या आईच्या हातून पाण्याचा ग्लासच खाली पडतो. मग ईश्वरी म्हणते की "ह्या फोटोविषयी विचारते मी. मला सांग आई, की ह्या फोटोमागचं रहस्य नेमकं काय आहे? हे अर्णव सरांचे बाबा आहेत, तुला माहिती आहे का?" आता हे ऐकल्यानंतर ईश्वरीचं बोलणं तिला खूप मोठा धक्का बसतो. ती म्हणते की "काय? इशू, आणि हा फोटो तुझ्याकडे आला कसा? काय आहे नेमकं हे सगळी गडबड मला सांग." ईश्वरी म्हणते की "आई, मी तुला सगळं सांगते, फक्त तू मला एवढं सांग की हे नेमकं काय आहे?" तेव्हा आता ती म्हणते की "इशू, लग्नाच्या अगोदर काही वर्षापूर्वी मला ना नोकरी हवी होती. म्हणजे आपल्या आईकडची तब्येत तशी बेताचीच होती ना गं, म्हणून मी नोकरी शोधत होते माझे कॉलेज संपल्यानंतर. मग नोकरी शोधत असताना अचानकच ना मी एका ऑफिसच्या बाहेर गेले आणि तिथे एक बाई होती. ती मला म्हणाली की "इथे वॅकन्सी आहे म्हणून तुम्ही या इंटरव्ह्यूसाठी." आणि मी इंटरव्ह्यूसाठी त्या ऑफिसमध्ये गेले आणि त्या ऑफिसमध्ये गेल्यानंतर मला आतमध्ये इंटरव्ह्यूसाठी पाठवण्यात आलं होतं. आणि मी आतमध्ये गेल्यानंतर हे जे साहेब आहेत, म्हणजेच फोटोमधले रमाकांत, ते बसले होते आणि ते तिथे बसले असताना मला म्हणजे म्हणाले की "मॅडम, तुम्ही इथे कशासाठी आलात?" तेव्हा मी त्यांना एक्सप्लेन केलं की इथे इंटरव्ह्यू आहे. तेव्हा मग आता हे सगळं होत असताना त्यांनी मला समजवण्याचा प्रयत्न केला की "मॅम, इथे इंटरव्ह्यू नाहीत." परंतु तेवढ्यातच तिथे चहा आला होता आणि तो चहा प्यायल्यानंतर त्यांना गरगरायला लागलं आणि ते गरगरून माझ्या अंगावर असे येऊन पडले होते. मी त्यांना समजवण्याचा प्रयत्न केला की "तुम्हाला काय होतंय?" त्यांना त्रास होत होता. पण तेवढ्यातच समोर मीडियावाले आणि सगळेजण आले आणि आमचे फोटो काढू लागले. तर त्यातलाच हा एक फोटो आहे. हे ऐकल्यावर आता ईश्वरीला धक्काच बसतो. ती म्हणते की "म्हणजे आई तुमच्यामध्ये?" तेव्हा मग ईश्वरीला ती म्हणते की "हो बाळा, आमच्यामध्ये असं तसं काहीही नव्हतं. हवं तर मी तुझ्या डोक्यावर शपथ घेऊन सांगते. मी बाबांची शपथ घेते." ईशू म्हणते की "नाही आई, तुझ्यावर माझा पूर्ण विश्वास आहे. तू कधीच खोटं बोलणार नाहीस. पण हे सगळं जे आहे ना, ते मला कुणीतरी फसवण्यासाठी केलंय असं वाटत होतं." मग आता त्यावर ईश्वरी म्हणते की "आई, आत्ता मला कळलं हे सगळं काय आहे." तर त्यानंतर ईश्वरीला ते विचारते की "हा फोटो तुझ्याकडे आला कसा?" तेव्हा इशू सांगते की "अगं, मी अर्णव सरांना माझ्या मनातलं सांगण्यासाठी रूम डेकोरेट केली होती आणि ज्या टोपलीत गुलाबांच्या पाकळ्या ठेवल्या होत्या ना, त्या टोपलीमध्येच हा फोटो होता. आणि हा फोटो जेव्हा मी ती रिबन खेचली, तेव्हा सगळे फोटोज खाली पडले आणि त्यातला हा एक फोटो होता." आता हे ऐकल्यानंतर मात्र इथे ईश्वरीला धक्काच बसतो आणि वल्लरीला देखील, की हे सत्य आणखी कोणाला माहीत आहे. तर ईश्वरी विचार करते की "नाही, आई तू काळजी करू नकोस." आता सुप्रिया खूप घाबरलेली असते. ईश्वरी सांगते की "आई, अर्णव सरांनी हा फोटो पाहिलाय. ते माझ्यावर खूप चिडलेत आणि तुझ्या बाबतीतही खूप चुकीचा विचार करतायत. पण बस झालं. आता मी हे समजवेन त्यांना." सुप्रिया म्हणते की "हवं तर मी बोलते अर्णवशी, ते माझं समजतील." ईश्वरी म्हणते की "नको आई, तुझा अपमान झालेला मला सहन होणार नाही. पण हे सगळं ज्याने कोणी केलंय, ज्याने कोणी तुला अडकवण्याचा प्रयत्न केलाय ना, त्या व्यक्तीला मी सोडणार नाही. या सगळ्यामागचं सत्य, या सगळ्यामागचं रहस्य मी एक दिवस शोधून काढेन, म्हणजे काढेनच." असं ईश्वरी आता आईला सांगते आणि तिला वचन देते. "आई, काही वर्षापूर्वी जो तुझ्या चारित्र्यावर हा काही डाग लागला आहे आणि अर्णव सरांची आई गेली हे त्यांचं दुःख, या सगळ्याचा बदला मी नक्की घेणार आणि हे रहस्य नक्की उलगडणार की हे सगळं करण्यामागचा माणूस कोण होता. तुला अडकवण्यात आलं होतं आणि हे कोणी अडकवलं हे शोधल्याशिवाय मी आता गप्प बसणार नाही." आता ईश्वरीने पूर्णपणे ठरवलेलंच असतं की कोणी हे सगळं केलंय आणि कसं केलंय या सगळ्याचा शोध घ्यायचा. आता ईश्वरी या सगळ्याचा शोध कसा घेणार आणि पुन्हा एकदा अर्णव आणि ईश्वरीचं नातं हे कसं नव्याने उभं राहणार हे पाहणं रंजकतेचं ठरणार आहे. असेच अपडेट जाणून घेण्यासाठी चॅनलला नक्की सबस्क्राईब करा. धन्यवाद.